नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अर्थशास्त्रातील वक्ररेषा त्या ठिकाणी डिस्कस करायची आहे. या वक्ररेषा डिस्कस करण्याच्या आधी आपल्याला टॉपिकला धरूनच बोलायचं आहे. सो मला एक तुम्हाला आता परीक्षा 40 दिवसावर आलेली आहे. सो एक एक्झामसाठी म्हणजे कंबाईनची जी परीक्षा आहे तुमची संयुक्त पूर्व परीक्षा ही मात्र 40 दिवसावर किंवा त्यापेक्षाही कमी दिवसांवरती आलेली आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये माझ्याकडून तुम्हाला एक सल्ला आहे की बाबा लक्षात ठेवा, म्हणजे आतापासून तुम्हाला शेवटच्या 5 दिवसांचं नियोजन करायचं आहे. एक्झामचं तर करायचं आहे, त्यावेळेस मी तुमच्याशी बोलेलच म्हणजे जेव्हा परीक्षा जवळ येईल. आता जसं जसं एक्झाम जवळ येणार तुमची कंबाईनची, सो मी इंटरॅक्शन तुमच्याशी वाढवतो जेणेकरून तुम्हाला एक्झामला फायदा झाला पाहिजे त्याचा. सो त्याचाच एक भाग म्हणून आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला मी थोडंसं बोलतो की शेवटचे 5 दिवस 3 दिवस लय जड जातात माणसाला, म्हणजे परीक्षेचं टेन्शन आलेलं असते आणि काय करावं हे सुचत नाही. सो त्याची मोर्चे बांधणी आपण 40 दिवसापासूनच सुरू करू. आता ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी हा सल्ला आहे की बाबा जे लोक रिव्हिजन फेजमध्ये आहेत सध्या, की सर आमचं झालेलं आहे आणि आता मोस्ट ऑफ द टाईम विद्यार्थी हे रिवाइजच करण्याच्या ह्याच्यामध्ये असतात. नवीन वाचण्याच्या फंद्यात पडले तर तुम्हाला तेवढंसं परीक्षेमध्ये ते उपयोगी पडत नाही. रिव्हिजन फेजमध्ये तुम्ही आहात तो काय करत चला. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहे. ज्या मुलांना लिहिण्याची सवय, आता मी असा मुलगा आहे की मला लिहिण्याची सवय आहे म्हणून मी तो मार्ग वापरणार, आणि ज्याला लिहिण्याची सवय नाही, अंडरलाईन ओढण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी सांगतो की शेवटच्या 3 दिवसामध्ये असं काहीतरी करा ह्या 30-35 दिवसामध्ये की तुमचे जे जवळपास एक मॅथ्स रिझनिंग हा जर विषय सोडला किंवा चालू घडामोडी आपण एक एक्सेप्शन घेऊ, 5 ते 6 विषय आपण त्यामध्ये चालू घडामोडी इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग 5-6 विषय आपण बोलू, की असं काहीतरी करा की हे 3 दिवसात शेवटच्या 6 विषय रिवाईज झाले पाहिजे. हे कशासाठी, एक तर म्हणजे फायदाही होतो परीक्षेत, त्याबद्दल दुमत नाही आहे, आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो आपला की झालेलं आहे बाबा आपलं सगळं, आता बस परीक्षेत जाऊन परफॉर्म करायचं आहे. सो त्यासाठी एक सल्ला आहे की जे मुलांना लिहिण्याची सवय आहे, नॉर्मली पहा A3 एक A4 पेज असते नॉर्मली आपलं झेरॉक्सचं पेज, आणि एक A3 साईजचं पेज असते. ते मोठं येते म्हणजे तुलनेने, म्हणजे झेरॉक्स पेजपेक्षा दुप्पट तिप्पट मोठं असते ते. A3 पेज म्हणतात त्याला. सो काय करायचं, आता तुम्ही समजा विज्ञानाचा अभ्यास करताय, जे काही पुस्तक वाचलं आहे किंवा लेक्चर्स पाहिले, PPTs तुम्ही हे केलेले आहेत, तुम्ही जे काही तुमचं असेल तर काय करा, जे तुम्हाला येतं आहे ते स्किप करून टाका. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे बाबा हे तर जमूनच जाते वगैरे, पण काही अशा फॅक्ट्स असतात, छोट्या छोट्या फॅक्ट्स असतात की ज्या परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात राहत नाही, किंवा तुम्ही जरी 2-3 वेळा ते पुस्तक वाचलंय तरी 4थ्या वेळेस 5व्या वेळेस 3ऱ्या वेळेस तुम्हाला ते नवीनच वाटते आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या बाबतीत सांगतो तुम्हाला, 2014-15 मध्ये असं झालं होतं की मी तेव्हा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक खूप चालायचं. म्हणजे आता जसा ट्रेंड आहे सचिन भस्के सरांचा, तसं त्यावेळेस रंजन कोळंबे सरांचा, तसं आताही रंजन कोळंबे सरांच्या विज्ञानाच्या पुस्तकाचा ट्रेंड आहे. अनिल कोलते सरांच्या पुस्तकाचा पण आहे. बुक्सचे ट्रेंड असतात, म्हणजे त्यावेळेस त्यांचा ट्रेंड चालायचा. तर आमच्याकडे ते पुस्तक होतं, तर मी तसंच केलं. म्हणजे त्या पद्धतीनं मी केलं. ते फार इफेक्टिव्ह ठरलं. काय झालं की मला ज्या गोष्टी माहीत नाही आहे त्या पुस्तकातल्या त्या गोष्टी मी काय केल्या एका पेजवर, तर एक साईड जे आहे आणि मागची साईड एवढं भरून ते नोट्स तयार झाली. त्याच्यात तो पण होतं पहा की बाबा जे शाकाहारी प्राणी असतात त्यांचे आतडे लांब असतात आणि मांसाहारी प्राण्यांचे आतडे आखूड असतात. मग मी हे याच्या आधी 2-3दा वाचलं होतं, पण त्याच्यावर गौर केला नाही, म्हणजे ते सिरियसली नव्हतं वाचलं. मग जेव्हा मी विचार केला, नेटवर सर्च केलं, माझ्या लक्षात आलं की अरे यार, हे जे शाकाहारी प्राणी आहे हे मोठ्या प्रमाणात गवत खात असतात, झाडपाला खातात, ज्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण खूप जास्त असते, ज्याला आपण पॉलीसॅक्राइड्स म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळे येतात, स्टार्च येतात, सेल्युलोज येतात, किंवा ग्लायकोजिन आहे. प्राणी म्हणजे जे लोक मांस खातात ग्लायकोजन कन्झ्युम करत असतात. सो हे जे सोर्स आहेत हे पॉलीसॅक्राइडमध्ये सर्वात हेवीएस्ट सोर्स पचवण्यासाठी तो आहे सेल्युलोज. माणूस तर सेल्युलोज पचवूही शकत नाही, त्याला विष्टेवाटे बाहेरच टाकावं लागते म्हणजे. आणि बाकी प्राणी जे आहे त्याला रुमिनंट ॲनिमल म्हणतो आपण, रवंत करणारे प्राणी वगैरे, हे पचवू शकतात ते, पण पचवायला सेल्युलोज प्रचंड अवघड असतात. मानवाची डायजेस्टिव्ह सिस्टीम पचवू पण शकत नाही, त्यामुळं त्यांचे आतडे लांब असतात ते सेल्युलोज पचवण्यासाठी. आणि तुलनेने मांस पचवणं सोपं आहे सेल्युलोजपेक्षा, त्यामुळे त्यांचे आतडे काय असतात, लहान. कारण आतडे आणि स्टमक हे तुमचं जे अन्ननलिका आहे किंवा स्टमक आहे, आतडे, हे अन्न पचवण्याचं डायजेशनचं काम करत असतात. मग मला ते नवीन कळालं आणि तसंच क्वेश्चन पेपरमध्ये होतं. आणखी त्यांनी बहुतेक याच्यावरती एक न्यूक्लिअरवरती कुठला तरी क्वेश्चन विचारला होता, हेनरी बॅकवेरलवर, आय थिंक रेडिओ ॲक्टिव्हिटी टर्मवरती क्वेश्चन विचारला होता. मग ते नोट्समध्ये जवळपास असं झालं होतं की 15 पैकी 7 क्वेश्चन जवळपास मला, बाकीचे तर येतच होते आपल्याला जे
माहिती आहे, पण जे नव्हते माहीत, जे मी लिहून ठेवले होते, मग त्याचा बेनिफिट झाला एक्झाममध्ये. येतं लक्षात? सो मला असं वाटतं की तुम्हाला 100% त्याचा बेनिफिट होईल. तुम्ही एक तर अंडरलाईन करा जे माहिती नाही आहे, किंवा तुम्ही एका कागदावर लिहत चला. ही तयारी कशासाठी आहे? शेवटच्या 3 दिवसाची आहे बरं का, शेवटच्या 5 दिवसाची तयारी आहे. म्हणजे तुम्ही जर लिंकमध्ये राहत असाल माझ्या, तर ह्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करायला सुरुवात करा. तुमच्याकडे 40 दिवस आहे. ह्या 40 दिवसात ह्या ॲक्टिव्हिटी, हा सल्ला कोणासाठी आहे परत एकदा? सो ज्यांचं वाचून झालेलं आहे आणि जे आता काय करतायत, रिव्हिजन फेजमध्ये आहेत, 40 दिवस एक्झामला राहिलेले आहेत, सो त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया. एक पुस्तक आहे जे आपल्या अकॅडमीनं तयार केलेलं आहे. ते खरंच खूप सुंदर बनलं, म्हणून मला राहवलं जात नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट करतो आहे. म्हणजे नॉर्मली इतिहासाचे जे पुस्तकं असतात हे एकदम जाड असतात किंवा बारीक असतील तर मोठे मोठे असतात. म्हणजे तर आपण काय केलेलं आहे, जे महाराष्ट्राचा इतिहास आहे विथ रेफरन्स टू म्हणजे भारताचं जिथं आवश्यक आहे तिथं कंटेक्स्ट घ्यायचा. मोस्ट ऑफ द टाईम महाराष्ट्राचा इतिहास समाजसुधारकासह आपण ह्या पुस्तकामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला त्याचं एक थोडंसं डेमो दाखवल्यासारखं दाखवतो त्या पुस्तकाची. मी ते बघा, ही त्याची PDF आहे, ॲपवरती अवेलेबल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मला कमी वेळात कव्हर करायचा आहे इतिहास, तर हा एक बेस्ट सोर्स आहे जो आपण कंपाईल केलेला आहे. सो या फॉर्मॅटमध्ये पुस्तक आहे ते, म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणजे सगळे समाजसुधारक वगैरे वगैरे. आता जसं हे बघा, इथं प्रत्येक गोष्टीसाठी चौकटी दिलेल्या आहेत. 1-2दा त्यांनी पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली हा पण प्रश्न विचारलेला आहे बरं का. तर मग हे असे क्वेश्चन्स तुमचे कव्हर होणार. ज्या युनिव्हर्सिटीमधून मी पासआउट झालेलो होतो, सो म्हणजे हे असं पूर्ण विचारलेलं. आता कुठून कुठून पदव्या मिळाल्या होत्या कर्वे यांना, तर मग आपण काय केलेलं आहे, पूर्ण ते ब्लॉक सिस्टीममध्येच तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे हे बाकीच्याही पुस्तकामध्ये आहे, पण हे वाचण्यासाठी या फॉर्मॅटमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला. आता ते काय करतात, क्रम लावा म्हणतात कशाचा, जे वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहे महर्षी धोंडो केशव कर्वेंनी. मग बरोबर आपण त्या सिक्वेन्सनीच घेतलेलं आहे. आलं लक्षामध्ये की कशा त्यांनी त्या संस्था स्थापन केलेल्या आहे. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, आता नवीन ट्रेंड आहे जो तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये पाहायला भेटणार नाही. नवीन ट्रेंड कोणता आहे, ते स्टेटमेंट देत आहेत आणि खाली 1, 2, 3, 4 असं करून देत आहेत. ज्यांनी पेपर दिले आहे त्यांना माहिती असेल ते. तर आपण तोही पोर्शन ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे की कोणते स्टेटमेंट जे महान नेते होते आपल्या चळवळीतले किंवा समाज सुधारणेमधले, सो त्यांनी कोणकोणते महत्त्वाचे स्टेटमेंट केलेले आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, इथं पूर्ण ते स्टेटमेंट आपण कव्हर केलेलं आहे. कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे, कशाबद्दल काय काय बोललेलं आहे, व्यक्ती आणि त्यांचे मते. सो ह्याच्यामध्ये पूर्ण टाकलं आपण. ते ॲनी बेझंट काय म्हटल्या होत्या किंवा लोकमान्य टिळक काय म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी भरपूर गोष्टी बोलल्या होत्या पहा. सो हे अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून थोडंसं एक उत्साह आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगताना. त्यानंतर असे काही महत्त्वाचे व्यक्ती असतात जे समाजसुधारक म्हणून आपल्याला कव्हर करता येत नाही, पण एक्झाममध्ये समाजसुधारकापेक्षा जास्त प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. हे पहिलंच नाव आहे कृष्णा शास्त्री चिपळूणकर. मग आता विष्णू शास्त्री चिपळूणकर असतात समाजसुधारकांमध्ये, पण कृष्णा शास्त्री चिपळूणकर सहसा पुस्तकांनी कव्हर केलेलं नसते. तर मग आपण त्याच्यावरती एक स्पेशल ब्लॉग बनवला की त्यांनी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं होतं वगैरे वगैरे, कशासाठी सुरू केलं होतं. विचार लहरी नावाचं वर्तमानपत्र, हे इव्हन राज्यसेवेच्या मेन्समध्ये पण विचारलेले प्रश्न आहे. सो विश्वनाथ मंडलिक आहे, म्हणजे शिवराम महादेव परांजपे आहे, नची केळकर आहे, गाडगे बाबा आहे, अण्णासाहेब लठ्ठे आहे, हे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते आहे, नारायण मल्हार जोशी आहे, त्याच्यानंतर बापूजी अन्ने आहे, प्रल्हाद केशव आत्रे आहे. सो हे सगळेच जण, तानुबाई बिर्जे, आता भरपूर ठिकाणी तानुबाई बिर्जेबद्दल मेन्शनच नाही, ह्या पहिल्या पत्रकार होत्या, येतं लक्षात. सो महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता यांच्यावर. तानुबाई बिर्जे आहेत. असे याच्यात खूप सारे गोष्टी कव्हर केल्या. शिरीष कुमार आहे, विश्रामरामजी घोले आहे. शेवटी पुस्तकाच्या आपण पूर्ण हे अवंतिकाबाई गोखले आहे, जाईबाई चौधरी आहे, ह्या महाराष्ट्रातल्या अशा काही आहेत ज्याला आपले जे रेफरन्सेस आहेत ते पण कव्हर करत नाही. मग मुद्दामून हे सगळं ॲड करायला लावलं. शेवटचे 4 ते 5 पानं आपण याच्यासाठीच डेडिकेट केलेले आहे, येतं लक्षात. सो त्याच्यानंतर कोणाला काय म्हणतात, आंध्र केसरी कोणाला म्हणतात, आधुनिक भारताचा निर्माता, जसे 1 लाइनर क्वेश्चन विचारला जातात कंबाईनमध्ये, असं भरपूर आहे. वर्तमानपत्राचा एक सेगमेंट दिलेला आहे आपण, ज्यामध्ये सगळे वर्तमानपत्र, त्यानंतर काँग्रेसच्या आधीच्या संघटना, काँग्रेस आणि काँग्रेसच्या नंतरच्या पण संघटना महत्त्वाच्या कोणकोणत्या होत्या, स्थापना वर्ष. सो ह्या पद्धतीनं आपण केलं आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य त्याला वेगळं कव्हर केलं आहे. त्यानंतर कायदे आत्तापर्यंत कोणकोणते झालेले आहे, त्याच्यानंतर जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल होते किंवा महत्त्वाचे महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत, सगळा पोर्शन. सुरुवात कुठून केलेली आहे आपण, सुरुवात जर तुम्ही एकदम पाहिली, 151 पेजचं पुस्तक आहे. आणि तुम्ही म्हणाल सर कव्हर होईल का आता हे 10 दिवसामध्ये आरामात, याचा फॉन्ट लय मोठा आहे. तुम्ही जर पुस्तक पाहिलं नाही, पुस्तकात कसं असते, 2 सेक्शन असतात नॉर्मली आणि बारीक फॉन्ट असतो पहा बाकी पुस्तकवाल्यांचा. याच्यात 2 सेक्शनमध्ये नाही, एकाच सेक्शनमध्ये आणि फॉन्ट मोठा आहे, म्हणजे तुम्ही पटापट हे पुस्तक कव्हर करू शकता. आणि पाठांतरासाठी पोर्शन जास्त दिलेला आहे. पार इथपासून सुरू केलेला आहे. पेशव्यांचे संस्थापक कोण होते, महत्त्वाचे पेशवे, त्याच्यानंतर तहवील
विचारतात परीक्षेमध्ये सहसा म्हणून त्यासाठी वेगळा ब्लॉक दिलेला आहे आपण. चार्ट सिस्टीममध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता. आता मी काही जास्त वेळ याच्यावर घालवणार नाही. मला खूप काही असं म्हणजे असं उफाळून यायलं म्हणजे हे सांगावं तुम्हाला. ॲपवरती हे पुस्तक मी अवेलेबल करून दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या पोरांना हे पुस्तक डाउनलोड केलं पाहिजे आणि झेरॉक्स मारल्या पाहिजे. बाकी पुस्तकांची किमती जे आहे मी पाहिल्या मार्केटमध्ये काही डायरेक्ट 400-500 रुपयापर्यंत गेलेले आहेत. ऑनलाईनमध्ये हे पुस्तक 99. उद्या तर डिस्काउंट आहे, म्हणजे तुमचं आज किंवा उद्या जे लेक्चर येईल समजा गुढीपाडव्याचा, तर तुम्हाला हे डिस्काउंटेड रेटमध्येच अवेलेबल होऊन जाईल बुक. आणि झेरॉक्स जर काढतो म्हटलं ह्याच्या तर हार्डली मला असं वाटते एक 80-90-100 रुपयामध्ये तुमच्या झेरॉक्स होतात, किंवा 100-125-125 रुपयापर्यंत झेरॉक्स होतील ह्याच्या. आणि कॉस्ट त्याची 80-90-100 रुपयापर्यंत कॉस्ट राहील. म्हणजे 200-225 मध्ये हे तुमचं पुस्तक आरामात मिळून जाईल, तुमच्या हातात त्याची कॉपी येऊन जाईल. म्हणजे आलं लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. आता एक एक डिस्कस करायला आपण सुरुवात करू. पहा, जो टॉपिक आपल्याला आता 1 बाय 1 कव्हर करायचा आहे. ही गुढीपाडव्याची ऑफर आहे. आता 22 मार्चला ती ऑफर असणार आहे गुढीपाडव्याची. पुढे जाऊया आपण. सगळ्याच कोर्सेसवर त्यामध्ये डिस्काउंट आहे. सगळे टेस्ट सिरीज सहित याच्यामध्ये डिस्काउंट आहे. जर डिस्काउंटेड रेटमध्ये कोर्सेस पाहिजे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. म्हणजे चला मेन टॉपिकमध्ये आपण हात टाकूया, डिस्कस करायला सुरुवात करूया. आता हे जे PPTs वगैरे मी बनवलेले आहेत हे तुमच्यासाठी बनवले आहे. मी टेलिग्रामवर टाकून देतो, पण शिकवताना आपण PPTला बाध्य नाही राहू. मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो, जे नेहमीची आपली स्टाईल आहे म्हणजे शिकवण्याची. सो बेसिकपासून आपण हात टाकायला सुरुवात करू, पण पटापट त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करून, कारण एक्झाम जवळ आहे. फिलिप वक्ररेषा, आपल्याला सगळ्या वक्ररेषा ज्या आहेत जवळपास 4 ते 5-6 वक्ररेषा आहेत आपल्या अर्थशास्त्रामध्ये. एक वक्ररेषा आपल्याला पाहायची आहे. सर्वात पहिले फिलिप्सची वक्ररेषा पाहायची आहे. आता फिलिप्सनं काय सांगितलं होतं लक्षात ठेवा. त्यांचं म्हणजे न्यूझीलंडचा अर्थतज्ञ वगैरे होता. यांनी काय सांगितलेलं आहे की त्याचं म्हणणं होतं की जशी जशी महागाई कमी होते, आता त्याचं म्हणणं होतं, पहिले म्हणणं सांगतो मग समजावून सांगतो तुम्हाला. जशी जशी महागाई कमी होते तसा तसा बेरोजगारीचा दर वाढतो. परत एकदा ग्राफवरून सांगतो मी तुम्हाला आणि मग एक्सप्लेन करतो. काय सांगितलं हे पाहून घ्या. महागाईचा दर, इकडं तुम्हाला महागाईचा दर दिसतोय, म्हणजे ह्या लाईनमध्ये तुम्हाला महागाईचा दर दिसतो आहे. पेन घेऊन घेतो एक. इकडे तुम्हाला महागाईचा दर दिसतो आहे. त्याचं असं म्हणणं होतं की महागाईचा दर जसा कमी खाली येतोय म्हणजे कमी येतोय, तसं तसं बेरोजगारीचा दर वाढत जातोय. म्हणजे महागाई जशी जशी कमी होते तशी तशी बेरोजगारी वाढते, आणि महागाई जशी जशी वाढेल तशी बेरोजगारी कमी होते, असं त्याचं म्हणणं होतं. महागाई जसं जसं कमी होते आहे तशी बेरोजगारी वाढते, असं त्याचं म्हणणं होतं. महागाई जर कमी झाली तर बेरोजगारी वाढते. म्हणजे महागाई आणि बेरोजगारीचा संबंध हा व्यस्त प्रमाणात आहे. एखादी गोष्ट व्यस्त प्रमाणात जर असेल याला व्यस्त प्रमाणात म्हणतात. ह्याच्या समोर जर असलं असतं हे तर समप्रमाणात म्हटलं असतं. इथं काय दिसतंय तुम्हाला, हे इथं व्यस्त प्रमाणात, हे व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे महागाईचा दर जर वाढला तर बेरोजगारीचा दर कमी होतो. आणि बेरोजगारीचा दर म्हणजे हे एकमेकाशी रिलेटेड आहे की बेरोजगारीचा दर जर वाढला तर महागाईचा दर कमी होतो, किंवा महागाईचा दर जर कमी झाला तर बेरोजगारीचा दर वाढतो. याला व्यस्त प्रमाणात म्हणतात. एक वाढलं तर दुसरं वाढत असेल तर त्याला समचलनात म्हणतात, आणि ह्याला व्यस्त चलनात म्हणतात. म्हणजे महागाईचा दर आणि बेरोजगारी व्यस्त चलनात आहे. का व्यस्त चलनात आहे? महागाई जर वाढली तर बेरोजगारी कमी होते, आणि महागाई जर कमी झाली तर बेरोजगारी वाढते. महागाई जर कमी झाली तर बेरोजगारी वाढते. आता समजून घ्या हे कसं आहे. तर आता एक्झाम्पल, हे ठीक आहे म्हटलं त्यांनी, ते ठीक आहे. आता समजून घ्या कसं आहे ते, टप्प्याटप्प्याने समजून घ्या. सुंदर संकल्पना आहे, मला फार आवडतं हे शिकवायला. समजा आपण उलटा विचार करू, महागाई वाढते आहे. आपण असं कन्सिडर करू की असं समजून चला की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये शून्यापासून जाऊ बरं का आपण, म्हणजे जे मुलं शून्य आहेत अभ्यासाच्या बाबतीत, सो त्यांच्यापासून आपण सुरुवात करू. समजा सागर नावाचा एक उद्योजक आहे. समजा म्हणू आपण की एक सागर नावाचा उद्योजक आहे. त्याच्याकडे असं समजून चला 100 कंपन्या आहेत. त्या कंपन्या आहेत 100 कोटीच्या, आणि त्याच्यामध्ये 100,000 लोक काम करतायत. म्हणजे एवढ्या लोकांना त्यांनी रोजगार दिलाय. आणि काय त्याची किंमत आहे 100 कोटी रुपयाची त्याची कंपनी आहे, आणि त्याचं एक प्रोडक्ट जे आहे कंपनीचं हे 100 रुपयाचं आहे. समजा पहा, सागर नावाचा उद्योजक आहे, त्याच्याकडे 100 कंपन्या आहे. 100 कंपन्यांची किंमत 100 कोटी आहे, म्हणजे एक कंपनी 1 कोटीची आहे. आणि त्याच्याकडे रोजगारीत असणारे लोक त्या 100 कंपन्यांमध्ये 1 लाख आहे, म्हणजे 100,000 आहे. 100,000 म्हणजे 1 लाख असते. 100,000 म्हणजे 1 लाख लोक काम करत आहेत. आता त्याचं एक वस्तू जे 100 म्हणजे हे जे तुमची
कंपनीतून वस्तू बाहेर निघते, समजा ती 100 रुपयाची एक वस्तू आहे. किती रुपयाची वस्तू आहे? 100 रुपयाची वस्तू आहे. समजा मार्केटमध्ये महागाई वाढली, समजून घ्या महागाई काय झालेली आहे? वाढली आहे. महागाई मी इथं लिहितो बरं का, महागाई वाढली, समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. महागाई काय झालेली आहे पोरांनो? वाढलेली आहे. म्हणून 100 रुपयाची वस्तू समजा 105 रुपयाला विकल्या चालली त्याची. याला महागाईचे पण प्रकार आहे, मी एक्स्ट्रा नॉलेज देतोय तुम्हाला. रांगणारी महागाई, चालणारी महागाई, पळणारी महागाई आणि बेशुमार महागाई. जर महागाईचा दर 0 ते 3% असतो तेव्हा त्याला रांगणारी म्हणतात, त्याला टॉटलिंग किंवा टॉडलिंग म्हटल्या जाते. दुसरी असते चालणारी. 3% ते 10%च्या घरात असेल तर चालणारी असते, 10% ते 20%च्या घरात असेल तर पळणारी असते, आणि 20%पेक्षा जास्त दराने जर महागाई वाढत असेल तर त्याला बेशुमार चलनवाढ म्हटल्या जाते, जी अतिशय घातक आहे. त्याच्याबद्दल पण थोड्या वेळाने आपल्याला बोलायचं आहे. आता इथं 5%नी वाढतंय, 100वर 5 वाढले म्हणजे 5%नी महागाई वाढली, म्हणजे ही महागाई चालणारी महागाई आहे. 3%पर्यंत वाढली असती तर आपण रांगणारी म्हटलो असतो, म्हणजे ही कोणती आहे? चालणारी महागाई आहे. आता त्याला एका वस्तू मागं 5 रुपयाचा प्रॉफिट झाला, त्याचं कॅपिटल आहे 100 कोटीचं, त्याचं कॅपिटल आहे 100 कोटीचं. मग त्याला किती रुपयाचा फायदा होईल? 100 कोटी इन्व्हेस्ट केले त्यानं, 100 मागं जर 5 रुपयाचा फायदा होतो तर 100 कोटी मागं त्याला 5 कोटीचा फायदा होईल. 5% फायदा झाला आणि त्याला जास्त किंमत मिळाली ना, सो त्याला 5 कोटीचा फायदा झाला. आता उद्योजक लोक आपल्यासारखे नसतात, आपण सामान्य माणसं आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन लोक. सो उद्योजक लोकांचे डोके वेगळे चालतात, येतं लक्षामध्ये. सो नाव फक्त सागर आहे, नाव फक्त त्याचं सागर आहे, पण उद्योजक लोक फार हुशार असतात, त्यांचे कन्झम्पशन चार्जेस कमी आणि इन्व्हेस्टमेंट जास्त असतात. मग हे काय करेल, त्यानं जे 5 कोटी रुपये एक्स्ट्रा कमावलेले आहे त्याच्यात तो नवीन 5 कंपन्या उघडल. नवीन काय उघडल? 5 कंपन्या नवीन उघडल. 5 कंपन्या नवीन उघडल्यामुळं त्याच्यात आणखी 5,000 लोकांना जॉब मिळेल. कारण जर तुमच्या 100 कंपन्या जर तुमच्या 100K लोकांना जॉब देत आहे तर 5 कंपन्या 5K लोकांना जॉब देईल, म्हणजे रोजगार वाढला. आता गंमत आहे का? म्हणजे काय झाला? रोजगार वाढला. रोजगार वाढला म्हणजे त्यांच्याकडं रोजगार वाढल्यामुळं त्यांना पगार मिळायला लागले, वेतन मिळायला लागले, बरोबर. सो त्यामुळं त्यांच्याकडं पैसा आला ह्या रोजगारीत माणसांकडं. सो पैसा आला की माणसाच्या डिमांड वाढतात, डिमांड वाढल्या की सप्लाय वाढवण्यासाठी वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन वाढवावं लागते. तसंही कंपन्यांमध्ये वस्तू आणि सेवांचं काय झालेलं आहे? आता प्रमाण वाढलेलं आहे, वस्तू व सेवा. कारण 5 कंपन्या नव्या तयार झाल्या म्हणजे वस्तू आणि सेवांचं प्रमाण वाढलं. तुमच्या अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवाचं प्रमाण वाढलं म्हणजे GDP पण तुमचा वाढतोय. तुमच्या देशाचा वस्तू आणि सेवांचं प्रमाण वाढलं म्हणजे तुमच्या देशाचा GDP, ज्याला GDP समजत नाही त्यांच्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न पण तुमच्या देशाचं काय होते आहे पोरांनो? वाढते आहे. तुमच्या देशातला रोजगार पण वाढते आहे. अरे सगळीकडे चांदीच चांदी झाली ना, 5%नं महागाई वाढल्यामुळे पहा किती चांदी झाली. सो एकीकडे काय वाढतंय? तुमची वस्तू आणि सेवांचं प्रमाण वाढते, कारण नवीन कंपन्या 5 त्यानं स्थापन केलं, कारण त्याला 5 कोटीचा फायदा झाला, कारण महागाई 5% वाढली. त्यानंतर रोजगारीत लोकांचं काय झालेलं आहे? प्रमाण वाढलेलं आहे. रोजगारीत लोकांचं प्रमाण वाढलं म्हणजे पोरांनो बेरोजगारी काय झालेली आहे? कमी झालेली आहे. बेरोजगारी इथं काय झालेली आहे? कमी झालेली आहे. रोजगारीत लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ह्या लोकांना पैसे मिळायला लागले, पगार झाले, मग ह्यांची डिमांड वाढेल. डिमांड वाढली तर ह्या कंपनीवाल्यांना सप्लाय वाढवावा लागणार, म्हणजे आणखी वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन वाढणार, आणखी लोकांना जॉब मिळणार, आणखी लोकांना पैसे मिळणार, त्यांची क्रयशक्ती वाढणार म्हणजे खरेदी क्षमता वाढणार, आणखी सप्लाय करावा लागणार, भरभराट होईल तुमच्या अर्थव्यवस्थेची. म्हणजे एवढं सगळं जे केलं हे फक्त एक छोट्याशा महागाईनं केलं. म्हणून डाग अच्छे आहे, महागाई चांगली आहे, पण ती कुठपर्यंत जोपर्यंत ती चालणारी रांगणारी आणि चालणारी आहे 10%पर्यंत. त्याच्यावर जर गेलं तर थोड्या वेळानं आपण डिस्कस करू. आता पहा, आता आपल्याला मेन मुद्द्यामध्ये यायचं. फिलिप्सचं म्हणणं हेच होतं ना. फिलिप्स काय सांगत होता की तुमच्या अर्थव्यवस्थेत जर महागाई वाढत असेल, तुमच्या अर्थव्यवस्थेत महागाई वाढत असेल तर बेरोजगारी कमी होते. आता तेच शिकलो ना आपण की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी होते जर तुमची महागाई वाढते आहे. तर आता पाहिलं ना आपण, रोजगार वाढतो म्हणजे बेरोजगारी कमी होते. आणि जर याच्या विरुद्ध महागाई जर कमी झाली तर बेरोजगारी काय होणार? वाढणार. फिलिप्सने हेच तर सांगितलं की महागाईचा दर आणि बेरोजगारीचा दर हे व्यस्त चलनामध्ये आहे. एक वाढला तर दुसरा कमी होतो आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. आणि तेच त्यांनी त्या कर्वमध्ये पण सांगितलेलं आहे, ज्याला थोड्या वेळापूर्वी पोरांना आपण काय म्हटलं होतं, इथं तुम्हाला महागाई दिसते आणि इथं तुम्हाला बेरोजगारी दिसते. महागाई कमी व्हायला लागली की बेरोजगारी वाढते, महागाई वाढायला लागली की बेरोजगारी कमी होते. इथं महागाई काय झाली? कमी झाली, म्हणून बेरोजगारी वाढली. हे वाढत जाणे, इकडे सरकत जाते ही रेष म्हणजे वाढत चालली आहे, आणि खाली उतरते म्हणजे कमी होते आहे. जर महागाई कमी होते तर बेरोजगारी काय होत जाते आहे? वाढत जाते आहे. दोन्ही गोष्टी काय आहे? व्यस्त चलनामध्ये आहे. आलं लक्षात? सो हा होता फिलिप्सचा कर्व.
आलं लक्षात तुमच्या फिलिप्सचा कर व्यवस्थित? जर नसेल समजलं तर परत बॅकला जा आणि पाहायला सुरुवात करा, तुम्हाला व्यवस्थित आणखी एकदा समजून जाईल, मी रिपीट करणार नाही. सो तुम्हाला मला असं वाटते समजलं असेल. हे एक्झाम्पलवरून तुमचं लक्षात आलं की महागाई किती आवश्यक आहे अर्थव्यवस्थेसाठी, पण ती एका लिमिटमध्ये. आता आपण काय करूया, जो मी तुम्हाला त्याची रॉंग साईड सांगितली की डाग अच्छे आहे, महागाई अच्छी आहे, बरोबर, महागाई चांगली आहे, पण कुठपर्यंत, जोपर्यंत ती चालणारी रांगणारी आहे, 10% चांगली आहे. समजून चला, त्या माणसानी महागाई वाढल्यामुळं 100ची वस्तू 150 रुपयाला केली. 100ची वस्तू काय झाली आहे, 150 रुपयाला, म्हणजे 50%नी भाव वाढले. महागाईचा दर किती आहे, 50% आहे. महागाईचा दर काय आहे, 50% आहे. 50%नी काय केली पोरांनो, महागाई वाढवलेली आहे त्यांनी. 50% हा महागाईचा दर आहे. मग अशा केसेसमध्ये याला कोणती म्हणतात, बेशुमार महागाई. अशा केसेसमध्ये याला काय म्हणतात, 20%च्या वर जर महागाई गेली तर त्याला बेशुमार महागाई म्हणतात. मग अशा केसमध्ये 100ची गोष्ट 150 रुपयात व्यक्ती विकत घेऊ शकत नाही. 100ची गोष्ट 105ला तुम्ही विकत घ्याल, पण तीच जर गोष्ट 100ची 150ला केली ना, लोकांना ती परवडत नसते, लोक ती वस्तू विकत घेत नाही. सो त्याच्यामुळं तो माल तसाच पडून राहील. म्हणजे नवीन प्रोडक्शन याला करायची गरजच नाही, कारण जो माल मार्केटमध्ये तोच विकला चालला नाही, कारण 100ची वस्तू 150ला परवडत नाही, कारण महागाई बेशुमार आहे, तर लोकांना ते परवडत नाही. म्हणून परवडत नाही, लोक विकत घेत नाही. लोकांनी विकत नाही घेतल्या तर त्याला काय करावं लागेल, हाय त्या कंपन्या बंद कराव्या लागतील. कंपन्या बंद केल्या की काय वाढेल, बेरोजगारी वाढेल. इथं काय वाढते आहे, महागाई वाढते आहे, ते पण बेशुमार पद्धतीनं. पण कंपन्या बंद पडल्या, कारण कोणी काही खरेदी करत नाही म्हणून कंपन्या बंद पडल्या. मग रोजगारांना कंपन्या बंद पडल्यामुळं लोकांना घरी पाठवावं लागेल. म्हणजे कोणाचं प्रमाण वाढणार आहे, बेरोजगारीचं. बेरोजगारीचं प्रमाण पण काय होऊन जाणार आहे पोरांनो, वाढून जाणार आहे. मग नवीन वस्तू आणि सेवा नाही तयार झालं तर अर्थव्यवस्थेत स्टॅग्नेशन येऊन जाईल. अर्थव्यवस्थेत काय होऊन जाईल, मग अशी जिथं भरभराट होती, GDP वाढत होता तुमच्या अर्थव्यवस्थेत, बेरोजगारी कमी होत होती, महागाई वाढत होती, महागाईमुळे सगळीकडे भरभराट होती, GDP वाढलाय तुमचा, बेरोजगारी कमी होते, सगळं चांगलं होतं. आता उलटं झालंय, सगळं उलटं घडतंय. सो महागाई बेशुमार वाढल्यामुळं लोक घेत नाहीये माल, कंपन्या बंद पडतायत, बेरोजगारी वाढते, आणि कंपन्या बंद पडल्यामुळं अर्थव्यवस्थेचा GDP पण काय झालेला आहे, स्टॅग्नंट. म्हणजे GDP वाढत नाहीये, जिथं आहे तिथंच थांबून बसला, त्याला स्टॅग्नेशन म्हणतात. म्हणजे एकीकडे इन्फ्लेशन आहे, एकीकडे काय आहे, इन्फ्लेशन आहे मार्केटमध्ये. हे काय इन्फ्लेशनच आहे ना, पण ते कसं आहे, बेशुमार आहे. मग अशी चालणारी आणि रांगणारी होती, रांगणारी आणि चालणारी होती. आता मात्र कसं आहे, बेशुमार आहे. बेशुमार आहे म्हणून अर्थव्यवस्थेत स्टॅग्नेशन पाहायला मिळते, बेरोजगारी पण वाढते. या ठिकाणी म्हणजे ही जी सर्कमस्टन्सेस आहे ह्याला स्टॅग इन्फ्लेशन म्हटलं जातं. इथला स्टॅग शब्द आणि इथला इन्फ्लेशन शब्द. सो याला काय म्हटलं जाते, स्टॅगफ्लेशन. ह्या अवस्थेला काय म्हटलं जाते, स्टॅगफ्लेशन. की जी एकीकडं इन्फ्लेशन आहे परंतु अर्थव्यवस्था स्टॅग्नंट झाली आहे, GDP वाढत नाही आहे तुमच्या देशाचा, आणि बेरोजगारी पण प्रचंड वाढते. सो ही परिस्थिती तुम्ही त्या फिलिप्स कर्ववर दाखवू शकत नाही. हा फिलिप्स कर्वचा ड्रॉबॅक आहे जो परीक्षेत विचारतात. ही परिस्थिती तुम्हाला फिलिप्स कर्ववर दाखवता येत नाही, कारण फिलिप्स म्हणतोय की महागाई जशी जशी वाढेल तशी बेरोजगारी कमी होते, पण इथं महागाई वाढताना बेरोजगारी वाढते. महागाई वाढताना बेरोजगारी वाढते म्हणजे तुम्ही फिलिप्सच्या विरुद्ध चालले तत्वाच्या. म्हणून ही जी सिच्युएशन आहे हायपर इन्फ्लेशनची किंवा स्टॅग इन्फ्लेशन याला म्हटलं जाते, इन्फ्लेशनमध्ये अर्थव्यवस्था स्टॅग्नंट होते, ही परिस्थिती तुम्हाला फिलिप्सच्या कर्ववर दाखवता येत नाही. हा फिलिप्सच्या कर्वचा ड्रॉबॅक आहे. फिलिप्स कर्व चांगला कशासाठी आहे, रांगणाऱ्या आणि चालणाऱ्यांसाठी, किंवा पळणाऱ्या आणि बेशुमार महागाईसाठी फिलिप्स कर्व लागू होत नाही. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत व्हेनेझुएलामध्ये, मधल्या काही कालखंडामध्ये व्हेनेझुएलामध्ये, त्याच्यानंतर मधल्या कालखंडात श्रीलंकेमध्ये, सध्या बांगलादेशमध्ये पण चालू आहे. सो अशा ठिकाणी फिलिप्स कर्व लागू होत नाही. भारतामध्ये लागू आहे. आलं लक्षामध्ये? सो कळालं तुम्हाला. सो हे होतं फिलिप्स कर्वबद्दल. चला वेळ न घालवता आपण दुसऱ्या कर्वबद्दल जाऊ. आता याच्यात ही सगळी माहिती तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे मी फिलिप्स कर्वमध्ये. तुम्ही वाचून घ्या. मी काय करतोय, टेलिग्राम चॅनलवरती हा नोट्स टाकून देतोय. हे जे मी समजावून सांगितलं तुम्हाला बोर्डवरून, सो इथून वाचून दाखवल्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट समजावून सांगितलं विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल याच्यात नाही आहे, ते तुम्ही लेक्चरमधून कलेक्ट करा जे मी तुम्हाला शिकवतोय. आता पुढची वक्ररेषा आहे लाफर कर्व. मला सगळेच कर्व आवडतात इकॉनॉमिक्समधले, कारण समजून सांगायला मलाही मजा येते आणि तुम्हालाही ऐकायला मजा येईल. एकदम सोपे आहे. लाफरनं एकदम जबरदस्त संकल्पना सांगितली पोरांनो, ती मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, लाफरचं म्हणणं काय होतं, हे बघा. मी एकदा काढून घेतो. इथं टॅक्स कलेक्शन आहे आणि इथं टॅक्स रेट आहे. त्याचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला जर तुम्ही टॅक्स रेट वाढवले, आता समजा टॅक्स रेट 0 आहे, 0% आहे,
तर सरकारकडं काहीच कलेक्शन होणार नाही. ऑबियस आहे ना, कराचे जे दर असतात, इन्कम टॅक्स जर 0% आकारला तर सरकारला पैसा मिळणारच नाही ना. म्हणून ते काय असतील, करांचे दर जर 0 आहे तर टॅक्स कलेक्शन पण काय राहील, 0 राहील. आता जसं जसं सरकार काय करते आहे, करांचे दर वाढवते आहे, तसं तसं टॅक्स कलेक्शन पण वाढते. याला टॅक्स इलॅस्टिसिटी म्हणतात बरं का. ह्या सर्कमस्टन्सेसला टॅक्स इलॅस्टिसिटी म्हणतात. टॅक्स इलॅस्टिसिटी म्हणजे काय, की करांचे दर, हे बघा इकडं राईट हँडला जसं जसं आपण सरकतोय तसं करांचे दर वाढत आहेत, आणि हे जसं जसं वर जातोय तसं तसं टॅक्स कलेक्शन पण वाढत चाललंय. सो या मुवमेंटला टॅक्स कलेक्शन पण काय होत जाते आहे, वाढत जाते आहे हळूहळू, जसजसे करांचे दर वाढत आहेत. पण एका लिमिटपर्यंत, म्हणजे याला आपण टी मॅक्स म्हटलं. फॉर एक्झाम्पल 30% म्हणजे यांनी 30% म्हणू आपण, करांचे दर 30%पर्यंत वाढवले शासनाने, तर 100% टॅक्स कलेक्शन काय होणार, सरकारचं वाढणार. परंतु ह्याच्यावर जर त्यांनी टॅक्स रेट वाढवले, म्हणजे 40% करतो म्हटलं, 50% करतो म्हटलं, 100% करतो म्हटलं, असं जर करतो म्हटलं तर सरकारचं टॅक्स कलेक्शन ॲटोमॅटिक काय होऊन जाते, घटून जाते. याचे 2 कारणं आहे, पुस्तकात एकच दिलेलं आहे, मी 2 कारणं सांगतो त्याचे. पहिलं कारण जे पुस्तकात आलेलं आहे ते समजावून सांगतो, दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो. पुस्तकातलं कारण सांगतो. याचं कारण असं आहे की एका सर्टन लिमिटपेक्षा जास्त जर कर आकारायला लागले तर त्यासाठी इकॉनॉमिक्समध्ये टॅक्स टेररिझम नावाची संकल्पना आहे. कर दहशतवाद ज्याला म्हटलं जाते, की सरकार सक्तीनं लोकांकडून काय करते, त्यांच्या कमाईचा पैसा वसूल करते, असा त्याचा अर्थ होतो. आणि एका सर्टन अमाऊंट नंतर जर सरकारने करांचे दर वाढवले तर लोक टॅक्सच भरत नाही. या केसेसमध्ये कर चुकवेगिरी, या केसमध्ये कर चुकवेगिरी आणि कर बुडवेगिरी, यामध्ये कर चुकवेगिरी आणि कर बुडवेगिरी. कर चुकवेगिरी म्हणजे काय, सो त्याला असं म्हणतात की कायदेशीर मार्गाचा वापर करून कर भरायचा नाही. म्हणजे हे लिगल असते पण अनइथिकल असते. म्हणजे हे लिगल आहे पण अनइथिकल आहे. तुम्ही म्हणाल सर ही काय भानगड आहे, लिगल आहे पण अनइथिकल आहे कर चुकवेगिरी. सो कर चुकवेगिरी म्हणजे सांगतो तुम्हाला काय करायचं. आता इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स कशावरती लागतो, तुम्हाला झालेल्या प्रॉफिटवर लागतो. म्हणजे तुमचं उत्पन्न वजा खर्च, जी अमाऊंट उरते त्यावर इन्कम टॅक्स भरायचा. पण जर इन्कम टॅक्सचे दर खूप जास्त असेल तर लोक काय करतात माहीत आहे का, खर्च खूप दाखवतात, खूप खर्च दाखवतात. आमचे इथं खर्च झाले, तिथं झाले, हे झालं ते, आणि खर्चाला चॅलेंज नाही आहे. तुम्ही म्हणजे डुप्लिकेट हे पण जनरेट करू शकता, म्हणजे डुप्लिकेट काय म्हणतात पावत्या वगैरे जनरेट करून तुम्ही खर्च दाखवू शकता. त्याला चॅलेंज नाही आहे. कोणी काही म्हणजे त्या खर्चावरती इथं खर्च का केला याच्यासाठी तुम्ही व्यापाऱ्याला, एखादा व्यापारी आहे त्यानं म्हटलं मला या महिन्यामध्ये 10 लाखाचं डिझेल लागलं, सरकार चॅलेंजच करू शकत नाही की तुला 10 लाखाचं डिझेल लागलं कसं, चॅलेंजच नाही करू. लागलं संपलं, माझा बिझनेस आहे बाबा, त्याच्यात मला फिरावं लागतं, लागलं मला डिझेल तेवढ्या रुपयाचं. मग लोक काय करतात, खर्च जास्त दाखवतात. मग आता हे कायद्याच्या चौकटीत बसते की खर्च जास्त दाखवून कर करायचा, चुकवायचा. पण हे अनइथिकल आहे ना, म्हणजे नैतिकतेला धरून आहे का, नाही. एक अमाऊंट सरकारची आहे ती सरकारला आपण दिलीच पाहिजे, बरोबर. म्हणजे तुम्ही अनइथिकल वागताय पण लिगल चौकटीमध्ये, इल्लिगल नाही आहे, कायद्याच्याच चौकटीत आहे. आणि जेव्हा कर बुडवेगिरी म्हणजे काय येतं लक्षामध्ये. सो कर बुडवेगिरी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय, म्हणजे सरळ सरळ टॅक्सच भरायचा नाही. म्हणजे इथं काय दाखवता तुम्ही, पहिल्या केसमध्ये कर योग्य उत्पन्न कमी दाखवताय खर्च दाखवून, आणि दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा हे करणं चुकीचं आहे, इल्लिगल आहे, तरी तुम्ही काय करता, करच भरत नाही, दाखवतच नाही माझ्याकडे उत्पन्न आलेलं आहे म्हणून. जेव्हा की तुमच्याकडे प्रचंड उत्पन्न येते आहे, कॅशमध्ये उत्पन्न येते आहे, पण तुम्ही दाखवतच नाही आहे, ह्याला करबुडवेगिरी म्हणतात. हे अनइथिकल पण आहे आणि हे इल्लिगल पण आहे. सापडले तर 12च्या भावात जाता, म्हणजे दोघात फरक कळाला. सो टॅक्सचे रेट एका सर्टन लिमिट नंतर वाढल्यानंतर लोक कर चुकवेगिरी आणि बुडवेगिरी करतात. त्यामुळे ऑबियस आहे सरकारचं टॅक्स कलेक्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, घटत जाणार. दुसरं एक सांगतो आणखी कारण सरकारचं टॅक्स कलेक्शन का घटतंय. बघा, जो माणूस टॅक्स भरतो त्या माणसाकडे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे बुद्धी आणि दुसरं म्हणजे भांडवल. ह्या 2 गोष्टी असतात त्याच्याकडं, आणि त्याच्यामध्ये ते कौशल्य असते की त्याच्याकडं जर 1 कोटी रुपये आहे तर तो एका वर्षात त्याचे 2 कोटी करू शकतो, कारण त्याच्याकडे बुद्धी पण आहे आणि भांडवल पण आहे. 1 कोटीचे 2 कोटी, मला सांगा ह्या देशामध्ये 1 कोटीचे 2 कोटी झाले तर देशाचाच फायदा आहे ना, भारत सरकारचाच फायदा आहे ना, राष्ट्रीय उत्पन्न वाढते आहे ना, तुम्ही 1 कोटीचे 2 कोटी केले तर. पण सरकार काय करते आहे, वेगवेगळ्या मार्गातून टॅक्स त्याच्यावरती लावून त्याच्याकडचे 50 लाख काढून घेते आहे आणि गरिबांच्या खात्यावर टाकते आहे.
आता गरीबाला तर ते फुकट मिळालेले आहेत ना पैसे. हे बघा, आपण कोणाच्याच विरुद्ध नाही आहे बरं का, मी तुम्हाला समजावून सांगतोय. नाही तर म्हणाल सागर सर तुम्ही गरिबांच्या विरुद्ध आहेत, असं नाही आहे. फक्त समजून घ्या तुम्ही. सो भरपूर जण त्याचा चांगला वापर करतात, पण भरपूर जण गैरवापर करतात. फुकटात आलेले पैसे आले लोकांना त्याची किंमत नसते. मग आपण अशा माणसाचे पैसे काढतोय जो 1चे 2 करू शकतो, 100चे 200 करू शकतो, आणि अशा माणसाच्या खात्यावर टाकतोय जो 100चे 0 करतोय. म्हणजे मग याच्यामुळे देशाचा विकास होईल का? बिलकुल नाही. जर तुम्ही त्याच्याकडे जर समजा त्याच्याकडं आहे म्हणजे 1 कोटी आहे, ते तसेच ठेवले तर तो दुसऱ्या वर्षी 2 कोटी करेल. किंवा तुम्ही 1 कोटीतून 20 लाख त्याच्याकडून घेतले पण 80 लाख त्याच्याजवळ ठेवले तर दुसऱ्या वर्षी 1 कोटी 60 लाख करेल. येतं लक्षात? मग त्याच्याकडून तुम्ही जास्त पैसे वसूल करा. 1 कोटी 60 लाखावर 20% हिशोबाने किती होते? 16 2 32, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला 32 लाख मिळेल. परत तो 16 2 म्हणजे 16 झाले, 16 2 32 झाले. बरं, 16 2 32 झाले. मग 32 लाखाचे 20% किती होतात? ते होतात जवळपास, म्हणजे तुमचा टॅक्स वाढतच चाललाय. पण सरकार काय करते आहे? कराचे दर वाढवते आहे, प्रचंड वाढवते आहे. समजा सरकारने त्या 1 कोटीपैकी 60 लाख काढून घेतले. अरे तुम्ही जर त्या इन्व्हेस्टरच्या हातातून 60 लाख रुपये काढून घेत असाल, त्याच्या हातात उरले किती? 40 लाख. आणि 40 लाखाचे दुसऱ्या वर्षी किती होतील? 80 लाख. आता 60 लाख भेटले तुम्हाला का? कारण 60% कर लावला तुम्ही. 1 कोटीवर 60 लाख मिळाले, पण दुसऱ्या वर्षी त्याच्या हातामध्ये 80 लाख आहे ना. 80 लाखावर किती घ्याल? म्हणजे 40 लाखच तुम्हाला टॅक्स भेटेल किंवा 45 लाख भेटेल. मग 45 जर काढून घेत असाल 80 पैकी, तर उरले किती त्याच्याकडं? 35 लाख. तो 35च्या दुसऱ्या वर्षी 70 करेल, पण आणखी टॅक्स घटेल ना सरकारचा. म्हणजे त्याचं उत्पन्न घटत चाललंय ना इन्व्हेस्टरचं. मग टॅक्स कलेक्शन पण कमी कमी होत जाते. म्हणून लॉंग टर्ममध्ये जास्त कर आकारणे पण घातक आहे. पहिलं कारण पुस्तकात दिलेलं आहे की टॅक्स जास्त लावल्यामुळे लोक करचुकवेगिरी आणि बुडवेगिरी करतात. पण हे दुसरं कारण मी पण सांगतोय की टॅक्सचे दर जर खूप जास्त असेल तर इन्व्हेस्टरच्या हातातला पैसा सरकार काढते आणि गरिबांच्या खात्यावरती टाकते. सो त्याच्यामुळे झालं असं की जो माणूस उत्पादक आहे त्याच्याकडून पैसे घेऊन अनुत्पादक लोकांच्या खात्यावरती टाकणे. सो त्यामुळे अर्थव्यवस्थेचं लॉंग टर्ममध्ये काय होते? नुकसान. सरकार निवडून येईल कारण त्या आलेल्या पैशातून सरकार आश्वासन देते. तुम्ही पाहिलं असेल ना, 50 करोड चाहिए, 50,000 करोड चाहिए, 60,000 करोड चाहिए, 1 लाख कोटी दे दिए. अरे पण कुठून आले 1 लाख कोटी दे दिए? हे काय आहे? तुमच्या टॅक्सपेअरचा हा पैसा आहे ना. त्यामुळे तुम्ही निवडून याल, पण अर्थव्यवस्थेचं लॉंग टर्ममध्ये काय होतं? याच्यामुळं नुकसान होते. मग हे कोणी सांगितलंय? मी नाही, आर्थर लाफरनी सांगितलेलं आहे. मग ज्या करोनी हे प्रूव्ह करून दाखवलं त्यांनी, त्याला काय म्हणतात? लाफर करो. फक्त लक्षात ठेवा, लाफर कर हा डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीतच लागू आहे, प्रत्यक्ष करांच्या बाबतीतच लागू आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीमध्ये तुम्ही लाफर कर त्या ठिकाणी लागू करू शकत नाही. हा अपवाद आहे. म्हणजे हा काय आहे? लाफर करचा ड्रॉबॅक आहे. पीपीटीमध्ये तुम्ही ते वाचून घ्या. ठीक आहे. सो तुमचा लाफर कर पण क्लिअर झाला. कळालं तुम्हाला? एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. चलो, लाफर कर झालेला आहे तुमचा. आता लॉरेन्झ वक्ररेषा. हां, ही थोडीशी टफ वगैरे काही नाही आहे, समजून घ्यायला एकदम सोपी आहे. लॉरेन्झ वक्ररेषा काय दाखवते? तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी उत्पन्नातील तफावत दाखवते. लॉरेन्झ जशी करांसाठी बनलेली होती, त्याच्या आधी महागाईचा दराशी बनलेली होती, महागाईचा दर आणि बेरोजगारीचा दर, म्हणजे फिलिप्स वक्ररेषा. लाफर कर हा तुमचा टॅक्स रेट आणि टॅक्स कलेक्शनशी रिलेटेड होता. येते लक्षात? आणि परफेक्ट होता म्हणजे तो. आता तुम्हाला उत्पन्नातील तफावत दाखवणारी सर्वात महत्त्वाची वक्ररेषा, ज्याच्यावर 100% तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे लॉरेन्झ कर्व. लय महत्त्वाचा आहे बरं का हा. सो हा काय दाखवतो? तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नात तफावत किती आहे. सो त्याच्या एक्स ॲक्सिसवर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पन्न मिळवणारे लोक असतात, सो ते दाखवलेले असतात, त्याचं प्रमाण असते. आणि वाय ॲक्सिस जो आहे त्यामध्ये उत्पन्नातील वाटा. आता ही वक्ररेषा ही गेलेली आहे, याला वक्ररेषा म्हणतात. याला काय म्हणतात? लॉरेन्झची वक्ररेषा. ती लाफरची होती, ही लॉरेन्झची आहे. लच आहे, पण ही लॉरेन्झची वक्ररेषा आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं, ही वक्ररेषा जेवढी तिरपी होईल, ही वक्ररेषा जेवढी तिरपी होईल तेवढं असमानता वाढत जाईल. तेवढी काय वाढत जाईल? असमानता. या वक्ररेषेची काय आहे? खासियत आहे की जेवढी ही वक्र होत जाईल, म्हणजे इकडे वाढत जाईल, तेवढी असमानता वाढेल. पार इथं जर जाऊन टेकली तर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण असमानता आहे. म्हणजे गरिबाकडे डायरेक्ट 0 उत्पन्न आणि श्रीमंतांकडे सगळा पैसा. एक मिनिट. इकडं काय होईल? तुमची वक्ररेषा वाढत जाणार, तशी असमानता वाढत जाणार. आणि जशी ही सरळ होत जाईल, म्हणजे स्ट्रेट होत जाईल, जसं इथं लिहिलेलं आहे 45 डिग्री, इथं अँगल 45चा आहे म्हणून ह्याला 45 डिग्री म्हणतात.
जर ही वक्ररेषा वक्र न आता जर सरळ झाली तर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण समानता आहे, म्हणजे सगळ्यांचं उत्पन्न जे आहे ते समान आहे असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यावरून गिनी गुणांक कॅल्क्युलेट केला जातो. याच्यावरून काय कॅल्क्युलेट केला जातो? गिनी गुणांक. सो गिनी नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडला, म्हणून त्याला गिनी गुणांक किंवा निर्देशांक पण म्हटलं जाते. त्याला गिनी कोइफिशियंट म्हणतात. त्याला गिनी कोइफिशियंट म्हटलं जाते, किंवा गिनी गुणांक म्हटल्या जाते. सो त्यासाठी फॉर्म्युला आहे A/A+B. A/A+B. आता समजा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये असमानता निर्माण झाली आणि ती खूप जास्त झाली, म्हणजे ही वक्ररेषा इकडे इकडे सरकत गेली, म्हणजे बी लहान लहान होत गेला, लहान लहान होत जाऊन इथं डायरेक्ट वक्ररेषा चिपकली ती, म्हणजे खूप जास्त असमानता वाढली तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये. त्यामुळं बी पूर्ण संपला, आता ए शिल्लक राहिला. म्हणजे आता ह्या पूर्ण आकृतीमध्ये तुम्हाला एच दिसल, बी दिसणार नाही, कारण वक्ररेषा वाढत गेली आणि डायरेक्ट इथं जाऊन चिपकली. तर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त ए शिल्लक राहिला, बी शिल्लक राहिला नाही. मग हे इक्वेशन काय होईल? ए शिल्लकच राहिला, ए शिल्लक राहिला, बी शून्य झाला आहे, म्हणजे A/A इज इक्वल टू 1. A/A म्हणजे काय आहे? 1 आहे. म्हणजे गिनी गुणांक जर 1 येत असेल तर जसं ही वक्ररेषा म्हटलं ना, इथं जर चिपकली तर संपूर्ण असमानता असते, तसं गिनी निर्देशांक, गिनी कोइफिशियंट हा 1 जर आला तर असं समजून चालायचं संपूर्ण असमानता आहे. कळालं तुम्हाला? सो परत एकदा सांगतो पहिल्यापासून. लॉरेंज वक्ररेषा काय दाखवते आहे? लॉरेंजची ही वाकडी रेषा आहे, म्हणून याला लॉरेंज वक्ररेषा म्हणतात. लॉरेंज वक्ररेषा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नातील तफावत दाखवतात. मॅक्झिमम वेळेस जे परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे फक्त ह्या एका गोष्टीवर विचारलेले आहे की लॉरेंज वक्ररेषा किंवा खालीलपैकी उत्पन्नातील तफावत कोणती वक्ररेषा दाखवते? तर ती लॉरेंज वक्ररेषा. कशी दाखवते? तर ही जेवढी वाकडी होत जाईल तेवढी उत्पन्नातील तफावत वाढणार. समजा ती वाकडी होत होत इथं जाऊन चिपकली, म्हणजे फक्त याच्यात ए शिल्लक राहिला, बी शून्य झाला, कारण ए वाढत वाढत गेला ना तुमचा, म्हणजे सगळीकडे असमानता आहे. वक्र झाली म्हणजे पूर्णपणे सगळीकडे असमानता आहे, म्हणजे गिनी निर्देशांक 1 येणे किंवा ही वक्ररेषा पूर्ण वक्र होणे म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेत पूर्ण असमानता आहे. आता याच्या विरुद्ध समजा ही वक्ररेषा जी आहे याच्या विरुद्ध म्हणू आपण, ही वक्ररेषा सरळ व्हायला लागली, ही इकडे इकडे सरकायला लागली, म्हणजे हे काय होऊन चाललंय तुमचं? आता ही सरळ झाली समजा, म्हणजे ए शून्य झाला आणि सगळीकडे बी शिल्लक राहिला, म्हणजे ए शून्य झाला, सगळीकडं बी शिल्लक राहिला, म्हणजे 0/b. 0/b म्हणजे कोणत्याही, म्हणजे जे गणित आहे किंवा कोणतीही संख्या आहे त्याचा जर अंश शून्य असेल तर उत्तर पण शून्य येते. मग आता ही वक्ररेषा सरळ होणे म्हणजे इथं अशी हे होणे, फक्त बी शिल्लक राहणे म्हणजे संपूर्ण समानता आहे. मी तुम्हाला म्हटलं सरळ होणे म्हणजे समानता, म्हणजे शून्य येणे म्हणजे पण काय आहे? समानता. मग ह्याच वक्ररेषेवरून गिनी गुणांक काढला, तो जर 1 येत असेल तर संपूर्ण असमानता, आणि तो जर 0 येत असेल तर संपूर्ण समानता असा त्याचा अर्थ होत असतो. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला कशाकडे वळायचं आहे? शून्याकडे वळायचं आहे. 1 कडे वळत असेल तर ते घातक आहे. आता ह्या 0 आणि 1ला जर 100 गुणलं तर तुम्हाला गिनी निर्देशांक मिळतो. हा गिनी गुणांक होता. म्हणजे गिनी गुणांक कशाच्या दरम्यान मोजतात? 0 ते 1. 0 म्हणजे संपूर्ण समानता, 1 म्हणजे संपूर्ण असमानता. आणि गिनी निर्देशांक म्हणजे 100 न गुणायचं, म्हणजे तुम्हाला गिनी गुणांकाऐवजी निर्देशांक मिळतो. काय मिळतो? निर्देशांक. म्हणजे तो कशाच्या दरम्यान मोजला जाणार? 0 ते 100च्या दरम्यान मोजला जाणार. तुम्हाला परीक्षेत अडचणच येणार नाही, एवढं फक्त मी सांगतो ते व्यवस्थित ऐका तुम्ही. 0 ते 100च्या दरम्यान मोजत असाल तर तो गिनी निर्देशांक आहे, 0 ते 1च्या दरम्यान मोजत असाल तर गिनी गुणांक आहे. आता जर तुम्ही रिसेंट स्टेटस पाहिलं, म्हणजे इव्हन 2011 पासून आत्तापर्यंतचा, स्पेशली कोविड नंतर, तर आपण आता भरपूर गोष्टी म्हणतो की भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या 5व्या नंबरची अर्थव्यवस्था बनली आहे, भारत हा विश्वगुरू बनत चालला आहे. पण आपण अशा गोष्टींवर बिलकुल भर देत नाही आहे ज्या गोष्टी क्वालिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्ह गोष्टीवर लय भर आहे आपला. म्हणजे माझ्याकडचे पैसे वाढले, माझी हाईट वाढली, माझी पर्सनॅलिटी वाढली, याच्याकडं लक्ष देतो आहे आपण, पण माझी क्वालिटी किती वाढली याच्याकडे लक्षच देत नाही आहे आपण. येत्या लक्षामध्ये आपल्या देशाची क्वालिटी वाढते का क्वांटिटी वाढते? भारताची अर्थव्यवस्था वाढते, आणि वाढण्यासाठी जसं आपण म्हणतो ना शरीराची वाढ आहे, तुम्ही नाही म्हटले तरी शरीर वाढणार आहे तुमचं, हाईट वाढणार आहे, केस वाढणार आहे, तुमचे नखं वाढणार आहे, वय वाढणार आहे. तुम्ही म्हटलं मला नाही वाढवायचं वय, तरी तुमचं वाढणारच आहे ते. म्हणजे वाढ ही नॅचरल फिनॉमिना आहे, पण विकास नाही. त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करतायत. भारताची वाढ होते, विकास होत नाही आहे. तुम्ही म्हणा सर हे असं कसं बोलताय तुम्ही? भारताचा GDP वाढतोय, GDP ग्रोथ रेट वाढतोय, याच्याबद्दल डाऊटच नाही आहे. वाढीच्या बाबतीमध्ये भारत टॉप आहे, पण विकासाच्या बाबतीमध्ये नाही. प्रगतीचे 2 भाग पडतात, वाढ आणि विकास. भारताचा विकास घटत चालला आहे आणि वाढ मात्र चांगली होते भारताची.
मग तुम्ही म्हणणार सर वाढ होते विकास होत नाही, त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? बेस्ट एक्झाम्पल आहे अंबानी. तो जगातल्या दुसऱ्या नंबरचा श्रीमंत बनला, पण गरीब हा जगातला सर्वात वर्स्ट गरीब बनला. त्यामुळं लक्षात ठेवा, गिनी गुणांक हा लॉकडाऊन नंतर वाढलेला आहे भारताचा. ही भारतासाठी फार चिंतेची बाब आहे बरं का. भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घटलाय, रँक वाढत चाललाय आपला, जो कमी व्हायला पाहिजे. आपण एककडे जायला पाहिजे. मला सांगा, वर्गात पहिलं यायचं असते की शेवटचं यायचं असते? सो वर्गात पहिलं यायचं असते, तसं HDIमध्ये आपल्याला पहिलं यायचं आहे, पण आपला रँक घसरत चालला आहे. आपल्यापेक्षा श्रीलंका पुढे आहे, भूटान पुढे आहे. जर 2-3च देश सोडले, श्रीलंका पुढे आहे. आपल्या आजूबाजू बांगलादेश भारताच्या पुढे HDIमध्ये. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. बांगलादेश पुढे आहे आपल्यापेक्षा. फक्त एक मनाला बरं वाटते की पाकिस्तान आपल्या मागं आहे. येतं लक्षात? अरे पण तो पाकिस्तान आहे ना बाबा. पण भारताच्या आजूबाजूला असणारे सगळेच जे देश आहे ते काय आहे? ऑलमोस्ट भारतापेक्षा, एक अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सोडला तर बाकी सगळे देश जवळपास भारताच्या, एक नेपाळ आहे म्हणजे. सो बाकी सगळे देश भारताच्या काय आहे? पुढंच आहे. भारतासाठी ही दुर्दैवाची बाब आहे की भारताचा विकास घटत चालला आहे आणि भारताची वाढ मात्र चांगली होते. गिनी गुणांक वाढत चाललाय, तो कमी झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे, तो वाढत चाललाय. येतं लक्षामध्ये? 37 पॉईंट समथिंगच्या घरामध्ये आपला गिनी निर्देशांक पोहोचलेला आहे. 35 वरून 37 वर गेला. ही भारतासाठी 100% काय आहे? चिंतेची बाब आहे. म्हणजे भारतातली लॉकडाऊन नंतर असमानता वाढली. हां, तुम्ही जर मोबाईल पाहत असाल, TV पाहत असाल तर त्यात तुम्हाला हेच दिसणार की भारत प्रगती करतोय. पण स्वतःच्या कंडिशनकडे पाहणार तर भारतासाठी तुम्हाला मार्केटमध्ये महागाई वाढताना दिसते, खिशेरी कामे आहे. एकीकडून सरकार करांचे दर वाढवते, नाही त्या गोष्टी GSTच्या अंडर आणते, आणि दुसरीकडे बँकेनं लोन द्यायचं बंद केलं. म्हणजे बँक मार्केटमध्ये पैसा ओतायला तयार नाही आहे, आणि इकडं वस्तू आणि सेवांचे भाव सरकारने वाढवून ठेवलेले आहे. हे प्रॉब्लेम कशामुळे झाला माहीत आहे का? RBIची मॉनिटरी पॉलिसी आधी पूर्णपणे RBI ठरवायची. 2014 नंतर मॉनिटरी पॉलिसी कमिटी बसून, सो त्यामध्ये काय केलेलं आहे? RBIची स्वायत्तता कॉम्प्रोमाइज केली सरकारने, त्याच्यात सरकारचे माणसं नेऊन बसवले. आता मॉनिटरी पॉलिसी सरकारचे माणसं RBI मिळून ठरवते आहे. मग सरकार काय करत आहे माहिती आहे का? इकडं टॅक्सचे रेट वाढून सरकारचं कलेक्शन वाढवते आहे, आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांचे भाव वाढत आहेत. लक्षात घ्या पोरांनो. आणि दुसरीकडं मॉनिटरी पॉलिसीमध्ये महागाई कमी करण्यासाठी सरकार मार्केटमध्ये पैसाच येऊ देत नाही आहे. म्हणजे इकडून बँकांना लोन द्यायचं नाही म्हणतायत, लोनचे दर वाढवलेले आहे. याचं लक्षात, डिअर मनी पॉलिसी म्हणतात म्हणजे. सो त्यामुळे लोकांनी कर्ज घेऊ नये, म्हणजे लोकांकडं जो पैसा खिशात येतोय लोकांचा तो कमी करून टाकला, आणि दुसरीकडं वस्तू आणि सेवांचे भाव वाढून दिले. त्यामुळं अर्थव्यवस्था पूर्ण हवालदिल झालेली आहे सध्याच्या पोझिशनमध्ये. आणि महागाईचा फटका श्रीमंताला बसत नाही, अंबानी अदानीला बसत नाही. म्हणून आपल्या देशाची लॉरेन्झ वक्ररेषा वक्र होत जाणे आणि गिनी निर्देशांक वाढणे हे गरिबांसाठी अतिशय घातक गोष्ट आहे. येतं लक्षात? आणि TV चॅनलवाले आणि मीडियावाले गरिबांची स्थिती दाखवत नाही. ते एक वेगळंच जग दाखवतात जे आभासी आहे आणि काही मर्यादित लोकांसाठी बनलेलं आहे. आलं लक्षामध्ये? कळालं? हे कोणाला कळते? जे लोक अभ्यास करतात आणि ज्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं का बरं सांगताय तुम्ही काय सरकारच्या विरुद्ध बोलताय का? बिलकुल नाही. सरकार आपलंच आहे, आपणच निवडून दिलेलं आहे. आधीचंही सरकार आपलंच होतं, हेही सरकार आपलंच आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकली जर समजून घ्यायचं असेल काय चालू आहे तर ह्या पद्धतीनंच समजून घेतलेलं बरं. अर्थव्यवस्था कशी चालू आहे हे जर तुम्ही पुस्तकाची भाषा प्रॅक्टिकलमध्ये आणि प्रॅक्टिकॅलिटीची भाषा पुस्तकामध्ये, हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही जिंकले. तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही. आता मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात कधी लॉरेन्झ वक्ररेषा चुकणार नाही, नेवर. येतं लक्षात? आणि भारताच्या बाबतीत लॉरेन्झ वक्ररेषेची वक्रता वाढत चाललेली आहे, म्हणजे असमानता वाढत चाललेली आहे. आलं लक्षामध्ये? चलो आगे चलते है. सर्वात टफेस्ट वक्ररेषा आहे बरं का ही. आपण ज्या 5-6 वक्ररेषा शिकणार आहोत त्याच्यामधली सर्वात लॉरेन्झ वक्ररेषा ही सर्वात टफेस्ट वक्ररेषा आहे, हे लक्षात ठेवा. चला, गिनी गुणांक पण शिकवलाय तुम्हाला मी. पुढे जाऊया. एंजलची वक्ररेषा. एंजलची वक्ररेषा शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला एंजलचा नियम समजावून सांगतो काय आहे. नियम समजला की वक्ररेषा पण तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. एंजलचं म्हणणं होतं की जसं जसं तुमचं उत्पन्न वाढते तसा तसा तुमचा प्राथमिक वस्तूंवरचा खर्च, फॉर एक्झाम्पल अन्नधान्य, तो तुमचा कमी कमी होत जातो. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या माणसाचं उत्पन्न दिवसाचं 100 रुपये आहे. समजा एखाद्या माणसाचं उत्पन्न दिवसाचं 100 रुपये आहे, तर तो जेवण किती रुपयाचं खाईल पोरांनो? 30 रुपयाचं खाईल. हे इथं उत्पन्न आहे. आपण असं करू, हा जेवणावरचा म्हणजे प्राथमिक वस्तूवरचा खर्च म्हणजे जेवणावरचा खर्च आणि त्या खर्चाची टक्केवारी. ठीक आहे? जर त्यांनी 30 रुपये जेवणावरती खर्च केले 100 रुपयापैकी, तर तो म्हणजे त्याच्या ह्याच्यातले 30% तो काय करतोय? जेवणावरती खर्च करतोय. समजा त्या माणसाचं उत्पन्न वाढलं आणि ते झालं 1000 रुपये. ते किती झालं आता? 1000 रुपये. तर तो 30 रुपयाचं जेवणार का? नाही.
तो काय करेल आता 100 रुपयावाली मेस लावणार. आपल्या भाषेमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या पोरांच्या भाषेमध्ये तो आता 100 रुपयावाली मेस लावणार, 30 रुपयावाली मेस नाही. अहो पण तरी 100 रुपयाची जरी मेस लावली तर 1000च्या तुलनेत 100 रुपये म्हणजे किती आहे? ते 10% आहे पोरांनो. किती टक्के आहे? फक्त 10% आहे. आलं लक्षामध्ये? प्रमाण कमी आहे ना, ते 10% आहे ना 1000 रुपयाच्या. समजा असं कन्सिडर करू, आता त्याचं उत्पन्न 1 लाख रुपये झालं. 3 4 5 5 शून्य असतात 1 लाखावर. उत्पन्न 1 लाख झालं. आता तो 100 रुपयाची मेस नाही लावणार पोरांनो, 1000 रुपयाची. आता इथून पुढे चोचले सुरू होतात तुमचे. चोचले म्हणजे वॉटर नाही, मिनरल वॉटर पाहिजे, ते पण बॉटलचंच पाहिजे. जेवताना हायजीन पाहिजे आम्हाला. सो जेवत असताना त्यानंतर सगळं फ्रेश पाहिजे आम्हाला, हायजीन पाहिजे आहे. मग हे सगळं जर पाहिजे आहे तर तुम्हाला, आणि ॲम्बियन्स पाहिजे आता जेवायला, वातावरण पाहिजे आहे तसं. म्युझिक वाजतं आहे दुसरीकडं, सायलेंट म्युझिक चालू आहे, चांगलं बाजूला ॲम्बियन्स आहे. जेवणावर आम्ही 100च रुपये देणार आहे तुम्हाला, 900 रुपये ॲम्बियन्सचे देतो, चोचले म्हणतात त्याला. सो मग हे 1000 रुपये चोचल्यांना तुमचे गेले. पण तुम्ही 1 लाख उत्पन्न असताना 1000 रुपये जरी खर्च केले जेवणावर, पण ते 1 लाखाच्या 1000 किती? अहो 1%च आहे ना. जसं जसं उत्पन्न वाढत चाललंय तसं प्राथमिक वस्तूंवरचा म्हणजे जेवणावरचा खर्च टक्केवारीत कमी होतोय तुमचा. आणि हेच एंजलचा नियम सांगतो की जसं जसं तुमचं उत्पन्न वाढत जाते तसं प्राथमिक वस्तूंवरचा खर्च तुमचा काय होत जातो? कमी कमी होत जातो. आलं लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? सो हा एंजलचा नियम आहे. हाच तुम्हाला वक्ररेषेच्या बाबतीत सांगितलेला आहे त्यांनी. इथं बघू शकता तुम्ही, हाच त्यांनी कशात सांगितलेला आहे? वक्ररेषा. हे बघा, हे तुमचं उत्पन्न वाढत चाललेलं आहे तसं तसा. हे बघा, इथं एवढं उत्पन्न होतं तुमचं, तर तुमचा खर्च एवढा होता, एवढा खर्च होता तुमचा, उत्पन्न एवढं असताना. आता उत्पन्न एवढं वाढलेलं आहे, पण त्या तुलनेमध्ये खर्च हा कमी झाला आहे ना. ह्याच्या तुलनेत हे कमीच झालं ना. ह्याच्या तुलनेत हे आणि हे जवळपास सारखंच होतं. इथं हे आणि हे जवळपास सारखंच होतं, पण इथं तुमचं उत्पन्न एवढं वाढलेलं आहे, मात्र वस्तूंवरील खर्च काय झालेला आहे तुमचा? प्राथमिक वस्तूंवरील कमी झाला आहे. अहो तेच तर आमच्या एंजलनी सांगितलंय ना, एंजल काकांनी सांगितलंय ना. हाच एंजलचा नियम आहे. फिनिश. हे तर लक्षात. आणि पुढची वक्ररेषा आहे जी अतिशय महत्त्वाची आहे, जी मी नाही, आपलं भारत सरकार फॉलो करते. बघा, मी तुम्हाला समजावून सांगतो. आपल्याकडे 2 अर्थतज्ञ आहेत. हेच समजावून सांगायचं आहे मला. सायमन कुझनेट. आपल्याकडे 2 अर्थतज्ञ आहेत. एक आहे अमर्त्य सेन आणि दुसरा आहे सायमन कुझनेट. जगामधले दोघेही जण दिग्गज आहेत. अमर्त्य सेन काय म्हणायचा? आता कोणाला सांगावं पहिल्यांदा? कुझनेटलाच सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा, मग अमर्त्य सेनबद्दल बोलू. सायमन कुझनेटचं म्हणणं काय होतं की सरकारने फक्त ग्रोथ करण्यावरती भर दिला पाहिजे, विकासाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. फक्त ग्रोथवर भर दिला पाहिजे, जे सरकार सध्या करत आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल सर, आता तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर, लॉरेन्झ वक्ररेषा ही वक्र का होत चालली, गिनी गुणांक हा वाढत का चाललाय, त्याचं उत्तर तुम्हाला इथं भेटेल आता. कारण सरकार सायमन कुझनेटला फॉलो करते आहे. हे चायना पण करायचं बरं का. ह्याच्या आधी चायना पण काय म्हणते सायमन कुझनेट, ऐकून घ्या. सरकारांनी सुरुवातीला फक्त आणि फक्त ग्रोथवरती भर दिला पाहिजे, म्हणजे अर्थव्यवस्थेचे फक्त पैसे वाढवण्यावरती भर दिला पाहिजे, बाकी कशावरतीच नाही. मग असं जर सरकार करत असेल तर सुरुवातीला काही दिवस अर्थशास्त्रातील किंवा अर्थव्यवस्थेतील असमानता वाढत जाते. हे बघा, इथं तुमची आर्थिक जशी जशी वाढ होईल, हे आर्थिक वाढ जशी जशी तुमची होते आहे, जशी जशी ही आर्थिक वाढ होते आहे तशी तशी ही जी असमानता आहे ही पण तुमची वाढत जाते आहे एका सर्टन मर्यादेपर्यंत. आणि एकदा तुम्ही आर्थिक वाढ चांगली अचीव केली की मग जी झालेली वाढ आहे ती गरिबांपर्यंत पोचवा. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुमची आर्थिक असमानता ऑटोमॅटिक काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. हे चायनाने केलं. सो 2000 ते 2015च्या दरम्यान चायनाचा ग्रोथ रेट डबल डिजिट होता. 12%, 13%, 14%, 15%. पण चायनामध्ये प्रचंड असमानता वाढत होती, गरीब होत चालला. पण चायनाचं एक हे होतं, चायनात विरोधी पक्षच नाही आहे, म्हणून सरकारला ही पॉलिसी 100% राबवता आली. सध्या आपल्या देशात आहे विरोधी पक्ष, पण नावाला उरलेला आहे तो. येतं लक्षात? औषधालाही न उरणे म्हणजे नेस्तनाभूत करून टाकला मोदी लाटेमध्ये दोन्ही वेळेस विरोधी पक्ष. म्हणून असं समजून चला की चायनासारखीच परिस्थिती भारतात आहे. विरोधी पक्ष आहे भारतामध्ये, मल्टी पार्टी सिस्टीम आहे, तिथं 1 पार्टी सिस्टीम आहे. तिथं कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच आहे, रिपब्लिक ऑफ चायना, दुसरी पार्टीच नाही आहे चायनामध्ये. त्यामुळे त्या सरकारला ते पॉसिबल झालं आणि भारतात पण सरकारला पॉसिबल होतं आहे, कारण विरोधक असून नसल्यासारखं आहे. म्हणून चायनाने सुरुवातीला फक्त आणि फक्त वाढ केली आणि जेव्हा प्रचंड वाढ केली तेव्हा असं झालं होतं की श्रीमंत हा खूप श्रीमंत बनलेला होता. हे जसं अलिबाबा वगैरे तुम्ही पाहताय, जाकमा वगैरे, श्रीमंत प्रचंड श्रीमंत झाला. रिजनल इम्बॅलन्स पण निर्माण झालं
चायनाच्या ज्या साऊथ चायनाला लागून असणाऱ्या ज्या सिटीज आहे, फॉर एक्झाम्पल ग्युआंगझौ नावाची सिटी आहे, तिथं बीजिंग नावाची सिटी आहे, ह्या ज्या पूर्ण दिसत आहेत तुम्हाला ज्या कोस्टल सिटीज आहे त्या प्रचंड विकसित झाला. आणि मधला जो पोर्शन आहे चायनाचा, जो आपल्या भारताला लागून असणारा, भारताच्या वरचा जो कझाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तानला लागून तिकडं उयघुर मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो तो भाग अतिशय मागास होता. पण सरकारने काय केलं, 2015 पर्यंत त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. असमानता प्रचंड वाढत होती, पण सरकारने आर्थिक वाढीवरती भर दिला, कारण कुझनेटचं ते म्हणणं होतं. आणि नंतर 2015 नंतर चायनाने सेफ लँडिंग पॉलिसी वापरली. चायनाने ॲटोमॅटिक ग्रोथ रेट स्वतःचा जो आहे, आर्थिक वाढ, याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आर्थिक समानता प्रस्थापित करण्याकडे लक्ष दिलं. त्यामुळं ॲटोमॅटिक त्यांची जी ग्रोथ रेट आहे, आर्थिक वाढ आहे, ती डिक्लाईन व्हायला लागली. भारताने मधल्या कालखंडामध्ये दाखवायला सुरुवात केली की बघा, भारताचा ग्रोथ रेट 8%, चायनाचा 6%. ॲक्च्युली भारताचा ग्रोथ रेट नाही वाढला, तो तेवढाच आहे, 7-8% आधीपासून. चायनानं स्वतःचा कमी केला, म्हणून भारत मोठा नाही झाला या केसमध्ये. येतं लक्षामध्ये, चायनाने स्वतःला लहान बनवलं. का? कारण चायनाला आता वाढीपेक्षा हे फायदे गरिबांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांनी पण कोणता फॉर्म्युला वापरला, सायमन कुझनेट, याला नोबेल पारितोषिक आहे अर्थशास्त्रातलं. कारण जबरदस्त ही एक फिलॉसॉफी आणि जबरदस्त आहे. फक्त असमानता नाही तर अर्थव्यवस्थेचा, पर्यावरणाचा ऱ्हास पण वाढतो. कारण तुम्ही काय करताय, त्याच्यामध्ये आर्थिक वाढ करत असताना पर्यावरणाला एक्सप्लॉइट करता, नद्या पोल्यूट करता. म्हणून बीजिंगमध्ये जे मधात हे झालं होतं 2012च्या तितक्यामध्ये, बीजिंगमध्ये ऑलिम्पिक झालं होतं, तर तिथं स्क्रबर लावावं लागले होते. रनर लोकांना पळालं की धाप लागायची. का? कारण हवेमध्ये ऑक्सिजनच उरला नव्हता. आता चायनाने सगळीकडं जे इलेक्ट्रिक मोटर असतात, व्हेकल आणि सायकल कंपल्सरी केला. तुम्ही 4 व्हीलर वापरू शकत नाही, वापरायचं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. आताच त्यांची सेफ लँडिंग पॉलिसी चालली. भारत पण ह्याच्यावरतीच भर देतो. सध्याचं सरकार जे आहे ते कुझनेट, त्यांनी म्हटलेलं एका अर्थसंकल्पामध्ये की आम्ही कुझनेटला फॉलो करतोय, आम्ही सुरुवातीला फक्त वाढीवर फोकस करणार, म्हणून भारताची वाढ प्रचंड होते. पण भारतामध्ये असमानता आणि पर्यावरणाचा ऱ्हास पण प्रचंड होतोय. फक्त मीडिया हे दाखवत नाही तुम्हाला. पण कुझनेटच्या म्हणण्यानुसार काही दिवसानंतर सरकार काय करणार आहे असं अपेक्षित आहे बरं का सरकारकडून, की ही झालेली जी वाढ आहे ती त्यांनी गरिबांपर्यंत पोहोचवली पाहिजे. अदानीला बनू द्या 2 नंबर 3 नंबर 1 नंबर जगातलेतलं, त्याच्यात हे नाही, पण काही दिवसानंतर तुम्ही तो अदानीचा पैसा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला पाहिजे. पण अमर्त्य सेनचं म्हणणं होतं की भारताच्या केसमध्ये हे कधीच लागू झालं नाही. जो मेकोलेनी भारतात आला होता, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो मेकोलेनी भारतात लागू केला होता, तो तर भारतात लागू झाला नाही. कारण भारताचा एक ड्रॉबॅक आहे. भारतात जसं मेकोले म्हटलं होता की तुम्ही फक्त उच्चवर्णीयांना शिकवा, उच्चवर्णीय ॲटोमॅटिक कनिष्ठवर्णीयांना शिकवतील आणि शिक्षण झिरपत जाईल खाली. असं झालं नाही. जो उच्चवर्णीय वर्ग आहे तोच शिकत गेला, तो ऑलरेडी शिकलेला होता, तो गबर शिकला. आणि जे खालचा वर्ग आहे, वर्ण आहे, तो तसाच राहिला. शूद्रांपर्यंत, शूद्रातिशूद्रांपर्यंत शिक्षण पोहोचलंच नाही. म्हणून ही सिस्टीम भारतात लागू नाही आहे. भारतात काय करतील, श्रीमंत लोक प्रचंड ह्या फॉर्म्युल्याने पैसे कमावून घेतील, आणि जेव्हा ती द्यायची वेळ येईल, अमर्त्य सेनचं म्हणणं आहे, गरिबाला द्यायची वेळ येईल, तेव्हा ते लोक गरिबांना ते पैसे देणार नाही. म्हणजे तफावत ही वाढलेली आहे, तर ती वाढलेलीच राहील परमनंटली. सरकार काय करेल, वेळेवरती सरकार बदलून जाईल, हात वर करून टाकल. म्हणजे मग अमर्त्य सेनचं म्हणणं आहे की कुझनेटचं ऐकू नका, वाढ झाली की गरिबांपर्यंत पोहोचा, वाढ झाली की गरिबांपर्यंत पोहोचवा. हे माझं नाही म्हणणं आहे, हे अमर्त्य सेनचं म्हणणं आहे. आणि कुझनेटचं म्हणणं आहे फक्त वाढ करा, असमानता वाढली तरी चालते, काही दिवसानंतर ती वाढ गरिबांपर्यंत पोहोचवा, असमानता ऑटोमॅटिक कमी होईल. पर्यावरणाचं रिकव्हरी सुरू करा, झाडं लावायला सुरुवात करा, नद्या साफ करायला सुरुवात करा, एअर पोल्युशन तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा, ऑटोमॅटिक काय होईल, पर्यावरणाचा ऱ्हास घटत जाईल, असमानता कमी होत जाईल. ह्याला कुझनेट कर्व म्हणतात, कारण हा सायमन कुझनेटने सांगितलेलं आहे. सो हे होतं तुमचे जे कर्व आहे तुमच्या अर्थशास्त्रामध्ये, ते सर्व मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. हे टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो मी, तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे लेक्चर कसं झालं विद्यार्थी मित्रांनो ते मला लिहून नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.